नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहा, CTET 2026ची 8 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच्यासाठी आपण CTETचे काही व्हिडिओ लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याचबरोबर SST पेपर क्रमांक 2 त्याच्यासाठी मोस्टली आपण काय करत आहोत, कंटेंटचे व्हिडिओ प्रोव्हाइड करत आहोत. ज्याच्यामधून पहा, काही तुम्हाला PDF स्वरूपात मी स्वतः बनवलेलं कंटेंट भेटेल टॉपिक वाईज, किंवा काही ॲक्च्युअल जे NCERTचे बुक आहेत, काही ओल्ड NCERTची पुस्तकं वाचावी लागतात, काही न्यू NCERTची पुस्तकं वाचावी लागतात. तर तो जो डाटा आहे किंवा ते जे आता आपण सुरुवात केलेली आहे, पहा 6वीचं जे NCERT बुक आहे त्याचे 5 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत नवीन सिलेबसनुसार 2024च्या नुसार, ज्याच्यामध्ये एकाच पुस्तकामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इन्क्लूड केलेलं आहे. आणि मागचे जे 2024च्या आधीचे जे बुक होतं पहा NCERTचं, त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आणि भूगोलसाठी वेगळी पुस्तके अवेलेबल होती. पण 2011 पासून CTETची जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार पहा, ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी आपल्याला काही जुनी पण NCERT पुस्तक वाचावी लागतात आणि नवीन पण वाचावी लागतात. तुम्हाला व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आपण व्यवस्थित प्लेलिस्ट बनवलेले आहे, थोडे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत पहा. तर तुमच्या CTETच्या एक्झामपर्यंत तुम्हाला भरपूर सारा कंटेंट आणि 100% मार्क मिळवून देणारा कंटेंट आपण प्रोव्हाइड करण्याचा चांगला आणि दर्जेदार कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असे आहे. त्याचबरोबर तुम्ही नवीनच आला असाल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ बनवला तर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. आता पहा, आज आपण काय करत आहोत, तर हा पेपर कधीचा आहे पहा, 2024चा. 7 जुलै 2024ला जी एक्झाम झाली CTETची, तर त्या 2024च्या पेपरमधील ए सेट घेतलेला आहे आपण. आता कोणता सेट घेतलेला आहे? ए सेट घेतलेला आहे. आणि या ए सेटपैकी पहा, पॅडॉलॉजीचे 30 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. तो जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी लिंक दिसेल, तर तिथून जाऊन तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. 7 जुलै 2024चा पेपर आहे, पेपर क्रमांक 1, सेट आहे ए. आपण पेडॉलॉजीचे 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत, आज आपण पाहायचे आहेत. तर EVSचे जे 30 प्रश्न आहेत, तर ते 30 प्रश्न आपण पटपट पाहून घेऊ. आणि तुम्हाला व्हिडिओ या जर पेपरची जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे पहा, तिथून चेक करा किंवा तिथून क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सर्व PDF आणि पुस्तकांचे जे PDF आहेत त्या परीक्षेच्या आणि पुस्तकांचे PDF भेटून जातील. तर पहा, सेक्शन 3 ह्याच्यामध्ये आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि पर्यावरण अध्ययन. सेक्शन जो 3 आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात EVS अंतर्गत. आणि इथं पहा, त्याला काय नाव आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा पर्यावरण अध्ययन, आणि शॉर्टमध्ये आपण त्याला VS म्हणतो. तर प्राथमिक स्तर पर EVS को एक एकीकृत दृष्टिकोन में संचालित करने में सिफारिश की जाती है, सबसे उपयुक्त कारण. आता पहा, 61 नंबरचा प्रश्न आहे. 29 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर प्राथमिक स्तरावर एकीकृत दृष्टिकोनातून पहा, तर पाठ्यक्रमाची जी शिफारिश केली जाते त्याची कारणं विचारलेली आहेत. ए पहा, EVS विषयों से मुद्दों को आकर्षित करता है, जैसे विज्ञान, सामाजिक विज्ञान और पर्यावरण शिक्षा. दूसरा है, यह समग्र समझ विकसित करने में मदद करता है. तीसरा है, छात्रों और शिक्षकों के बोझ को कम करने में मदद करता है. डी आहे, एकीकृत EVS पढ़ाना सुविधाजनक. हे कारण विचारलेले आहेत. ए आणि बी आपलं योग्य कारण आहे पहा. तर EVS विषयों से मुद्दों को आकर्षित करता है, विज्ञान, सामाजिक विज्ञान, पर्यावरण शिक्षा. म्हणजे EVS पाठ्यक्रमातून आपल्याला पहा, विज्ञान विषय असेल, समाजशास्त्र असेल, त्याच्यानंतर पर्यावरण असेल, याचे जे मुद्दे आहेत यांना आकर्षित या EVSद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर यह समग्र समज विकसित करणे में मदत करता आहे, जी समग्र स्वरूपाची विचार क्षमता आहे तर ती विकसित करण्यासाठी EVSची मदत होते. आता त्याच्यानंतर पुढचं 62 नंबरचा प्रश्न बघू आपण. एक EVS शिक्षक के रूप में आप चाहते हैं कि आपके विद्यार्थी वयस्कों के आसपास अपनी सुरक्षा के बारे में जागरूक हो, ताकि वे यौन उत्पीड़न का शिकार न हो. आपको कौन सा कदम सबसे उपयुक्त लगता है? आता बघा, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला ॲज अ टीचर तुम्ही काय कराल असं विचारलेलं आहे. यौन उत्पीडनचं शिकार जर व्हायचं नसेल, किंवा जे आता विकृती वाढलेल्या आहेत पहा समाजामध्ये, तर मुलींना त्याच्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही काय कराल, तर इथं आहे पहा, गुड टच और बॅड टच के बारे में वर्कशॉप आयोजित करे. ज्या मुली आहेत तर
मुलं मुली असतील त्यांना गुड टच आणि बॅड टच यांच्यामधला समज किंवा या दोन्हीमधला संबंध समजावून सांगण्यासाठी त्यांच्यामध्ये काय वर्कशॉप आयोजन करणे हे काय आहे, तर हे पाऊल आपल्याला उचलायचं आहे. त्याच्यानंतर 63 नंबरचा प्रश्न बघा. रोशनी एक EVS शिक्षिका ने सरसों, हरा चना, बंगाल चना और मिर्च के प्रत्येक 20 बीजों में से कितने बीज अंकुरित हुए के लिए एक डेटा चार्ट प्रदर्शित किया. उन्होंने उनसे यह समझाने लिए कहा कि विभिन्न बीजों की अंकुरण दर में भिन्नता क्यों होती है, वह कौन सा कौशल का आकलन करना चाहती है. आता पहा, हेचं पहिला सुरुवातीचं आन्सर वेगळं होतं, नंतर आन्सर चेंज झालेलं आहे, त्यामुळे इथं लाल केलेलं आहे. पहा आता, रोशनी नावाची काय आहे EVS शिक्षिका आहे. तिनं पहा हे जे चना म्हणजे जे फुटाणे असेल, बंगाल चना, हरा चना, हिरवे चणे, बंगालचे चणे आणि मिरची यांचे प्रत्येकी 20 बीज अंकुरित करण्यासाठी दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी एक डेटा चार्ट पण तिने दाखवलेला आहे. आणि त्यावेळी तिनं काय सांगितलेलं आहे पहा, विभिन्न बीजों की अंकुरण दर में भिन्नता क्यों होती है, असा प्रश्न केलेला आहे तिनं. प्रत्येक बीजाचं जे अंकुरण होण्यासाठी वेगवेगळा जो कालावधी लागतो, तर असं का घडतं, यातून या रोशनीला त्या विद्यार्थ्यामधील कोणत्या कौशल्याचं आकलन समजावून सांगायचं आहे किंवा तिला कोणत्या कौशल्याचं आकलन करायचं आहे पहा, तर जाच, पडताळा घ्यायचा आहे तिला, पडताळा जाच या कौशल्याचं तिनं काय करायचं आहे, तर मुलांच्याकडून तिनं ते कौशल्य तपासायचं आहे. 64 नंबरचा प्रश्न पहा. तेलंगणा के सापेक्ष गुजरात और बिहार की क्रमशः स्थितियाँ है. आता तेलंगणा आणि गुजरात, बिहार की क्रमशः स्थितियाँ आहे. जर आपण असं भारत जर काढला तर पहा, इथं बिहार आपल्याला सापडेल, इथं तेलंगणा आहे, इथं गुजरात आहे. आता पहा, गुजरात काय आहे, इकडं हे उत्तर आहे, हे पश्चिम आहे, हे दक्षिण आहे आणि हे पूर्व आहे. उत्तर पश्चिम हे गुजरातचं स्थान आहे. तेलंगचं काय आहे पहा, तेलंगचं स्थान काय आहे, उत्तर पूर्व. आता आपल्याला कशाच्या, तेलंगणा के सापेक्ष, आता इथं तेलंगणा आहे, याच्या तुलनेमध्ये गुजरातचं स्थान सांगायचं आहे, उत्तर पश्चिम आहे आणि बिहारचं स्थान काय आहे, उत्तर पूर्व. उत्तर पूर्व इथं आपला बिहार आहे, त्यामुळं उत्तर येईल पहा, उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व. त्याच्यानंतर 65 नंबरचा प्रश्न. छात्रों में EVS की प्रक्रिया कौशल का आकलन करने के लिए आकलन के उपयुक्त उपकरणों की अधिकतम संख्या का चयन करे. तर ह्याचं अचूक उत्तर आहे पहा, BCD, परियोजना कार्य, चित्र बनाना आणि चित्रपटन. त्याच्यानंतर पुढचा 66 नंबरचा प्रश्न. किसी केंद्र शासित प्रदेश के मानचित्र के एक कोने पर नीचे दिए गए पैमाने को दर्शाया गया है. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू पहा 155 मीटर, म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 155 मीटर, असं काय आहे. मानचित्र म्हणजे काय असतं, नकाशा असतं पहा, तर इतकं माप घ्यायचं आहे. यदि कोई व्यक्ति इस मानचित्र पर 2 शहरों के बीच की दूरी 19.7 सेंटीमीटर मापता है तो इन दोनों शहरों के बीच की वास्तविक दूरी हे लगभग. आता इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर म्हणजे 155 मीटर. आता पहा पुन्हा 1 सेंटीमीटर म्हणजे 155 मीटर. मग आता आपल्याला किती काय सांगितलेलं आहे, किती दिलेलं आहे, 19.7. 155 गुणिले 19.7 केलं तर आपल्याला काय मिळेल पहा, मीटरमध्ये उत्तर मिळेल आणि त्याला पुन्हा 1000 भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल 3.05. त्याच्यानंतर पहा, पर्वतारोहियों को अधिक ऊंचाई पर नाक से खून बहने का कारण होता है. अधिक उंचावर गेल्यावर नाकातून रक्त वाहू लागतं, त्याचं कारण विचारलेलं आहे. रक्तवाहिकाओं के दबाव बाहरी दबाव से अधिक होता है. रक्ताचे वहन करणाऱ्या नलिका आहेत पहा, त्यांचा जो दबाव आहे, प्रेशर काय असतं, बाहेरच्या वातावरणाच्या प्रेशरपेक्षा जास्त असतं, त्यामुळं नाकातून काय होतं, रक्त येतं. 68 नंबरचा प्रश्न बघा. निम्न में से उष्मा के कुचालक समूह का चयन करे. आता सुवाहक आणि दुर्वाहक पहा, उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक. कुचालक म्हणजे काय, तर उष्णता ज्याच्यातून वाहू शकणार नाही. याचं उत्तर येतं पहा, ऊन. ऊन म्हणजे काय, लोकर, प्लास्टिक आणि लकडी. ऊन, प्लास्टिक, लकडी, लोकर, प्लास्टिक आणि लाकूड हे काय आहेत, तर उष्णतेचे दुर्वाहक आहेत. त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे 69 नंबरचा. पहले दिन से 10वें दिन तक बीज किस प्रकार अंकुरण में आते हैं लिखिए. रीता ने अंकुरण का पाठ पढ़ाने से पहले अपने विद्यार्थियों को यह कार्य दिया. वह अपने छात्रों की कौन सी क्षमता का आकलन करने की कोशिश कर रही है. आता अशा स्वरूपाचे ज्यावेळी क्वेश्चन येतात पहा, तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनच तुम्हाला CTETवर जास्त असतात, त्यामुळे रट्टा मारून ही परीक्षा सॉल्व्ह करणे असं होणारच नाही. पहा, तुम्ही TETला जसं आपल्याला 12वीपर्यंतचे सगळे क्वेश्चन, आता पेपर 2साठी आपल्याला
वाचावे लागतात पहा स्टेट बोर्ड 12वीपर्यंतचे. इथे तुम्हाला 6वी ते 8वीचेच स्टेट बोर्ड सिटी NCERT बुक वाचावे लागतील. पण ते फक्त वाचून चालणार नाही, तर ते समजून पण घ्यावे लागतील. आणि ॲज ए टीचर विद्यार्थ्यांना तुम्ही पाठ शिकवत असताना किंवा तुमच्या ज्या विषयानुसार कोणत्या अध्यापन पद्धती आहेत, कोणतं टीचिंग एड यूज करणार, त्या विद्यार्थ्यांचं कोणतं कौशल्य तपासणार, त्याच्यानंतर कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार, या स्वरूपाचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ॲज ए टीचर थोडीशी विषयाशी संबंधित माहिती घेऊन जर आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केले, कॉमन सेन्सने सॉल्व्ह केले, तर ह्याचं उत्तर बरोबर येतं पहा. आता इथं काय सांगितलेलं आहे, पहिल्या 10 दिवसामध्ये जे बीज आहेत त्यांचं अंकुरण कसं होतं, हा पाठ अंकुरण पाठांतर्गत रीता शिकवत आहे आणि ते कसं होत आहे हे पाहायचं कार्य त्यानं विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आणि या कार्यातून ती विद्यार्थ्यांचं कौशल्य कोणतं आहे त्याचं आकलन कोणत्या कौशल्याचं ती किंवा कोणत्या क्षमतेचं आकलन करण्याचा ते प्रयत्न करते असं दिलेलं आहे पहा. BCD उत्तर आहे. बी म्हणजे अनुमान करे की अंकुरित बीज कैसे दिखेंगे, सी आहे निरीक्षण करे और रिकॉर्ड करे, आणि डी आहे दी गई क्रियाकलाप से निष्कर्ष निकाले. म्हणजे पहा त्यांना त्या रीताला विद्यार्थ्यांचं कोणतं कौशल्य तपासायचं आहे, तर तिला विद्यार्थी अनुमान करू शकतात का हे पाहायचं आहे, विद्यार्थ्यांचे निरीक्षण कौशल्य ते पाहायचं आहे, आणि त्याच्यानंतर पहा त्या सर्व निरीक्षणावरून ते कितपत निष्कर्ष काढू शकतात हे पाहायचं आहे. त्यांचं ते बीजांचं अंकुरण कसं होत आहे किंवा बीज कसे वाढत आहे याचं चित्र काढणं इथं अपेक्षित नाही, त्यामुळे आपला ए येणार नाही. आणि ए असलेलं पहा एलिमिनेशननं पण तुम्ही व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह करू शकता. 1 मध्ये ए आहे, 4 मध्ये ए आहे, हे गेलं. पण डी पण आपल्या उत्तरामध्ये पाहिजे, म्हणून आपला 2 ऐवजी काय येईल, उत्तर क्रमांक 3 येईल पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचं पहा 70 नंबरचा प्रश्न. पौधों की एक प्रजाति X है जो बहुत अधिक संख्या में पैदा होती है, लेकिन पूरे विश्व में Y भाग में ही पाई जाती है, किस प्रकार की प्रजाति है. आता पहा X ही काय आहे, वनस्पतींची एक जात आहे, भरपूर प्रमाणात वाढते. पण हे सर्व विश्व घेतलं तर एकाच भागामध्ये ह्याला आपण वाय भाग देऊ, ह्या X जातीची वनस्पती ह्या या वाय भागातच वाढतात. मग ती कोणत्या प्रकारची प्रजाती आहे, तर ती आहे स्थानिक प्रजाती. त्याच्यानंतर पुढे पहा 71 नंबरचा प्रश्न. EVS में पर्यावरण अर्थात काय आहे, मानवनिर्मित पर्यावरण, प्राकृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण. तर EVS मध्ये या सर्वांचा अभ्यास केला जातो, त्यामुळे सर्व विधाने बरोबर आहेत. ABCD. EVS म्हणजे EVS मध्ये पर्यावरणाअंतर्गत पहा मानवनिर्मित पर्यावरणाचा अभ्यास, प्राकृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण या सर्वांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे हे सर्व ऑप्शन आपल्या उत्तरात असायला हवेत. असा पर्याय कुठे आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4. 72 नंबरचा प्रश्न बघा. हाथियों के विषय में वह कथन चुनिए जो सही नहीं है. आता प्रश्न काळजीपूर्वक वाचवायचे असतात पहा. सही नहीं है म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. सही विधान का चयन कीजिए असं जर आलं तर बरोबर विधान निवडायचं असतं पहा. तुम्ही प्रश्न जर वाचून तुम्हाला उत्तर येत नसेल तर निदान अशी खून जरी केली तर तुम्हाला शेवटी गोंधळ होणार नाही पहा. कारण आपल्याला पेपरचं प्रेशरच इतकं जास्त असतं की त्याच्यामुळे ह्या सही नाही हे, सही हे, ह्या साध्या साध्या गोष्टी आपण वाचत नाही आणि तिथं आपले सिली मिस्टेक होतात आणि उत्तरे चुकतात बघा. त्याचबरोबर पेपर खूप लेंदी असतो, पेपर खूप सोपा असतो पण लेंदी असतो पहा. त्यामुळं तुमचा वाचण्याचा स्पीड पण जास्त असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय करा, क्वेश्चन पेपर डेली एकतरी क्वेश्चन पेपर 1चा असू दे, पेपर 2चा असू दे, एकतरी पेपर वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. जर तुम्ही 2 देणार असाल, तुम्ही जर एकच पेपर देणार असाल, मग एक असू दे किंवा 2 असू दे, मग तुम्ही तुमचा पेपर जरी वाचलात तरी चालेल. सर्व पेपरच्या PDF तुम्ही डाउनलोड करा. नसेल तुम्हाला अडचण येत असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला मी PDF प्रोवाइड करून देईल. तर हाथियों के विषय में कौन सा कथन सही नहीं है पहा. हाथीनी या झुंड में रहती है, पहिलं विधान बरोबर आहे. 3, हाथी 14-15 वर्ष के आयु तक ही झुंड में रहते हैं, बरोबर आहे. 15 वर्ष के अधिक आयु के हाथी झुंड छोड़ देते हैं और अकेले रहते. 15 वर्षानंतर पहा हाती काय असतात, कळप सोडून देतात आणि एकटेच राहू लागतात, बरोबर आहे. चुकीचे विधान पहा. एक झुंड में 20 से 25 हाथीनी और बच्चे होते हैं. एक झुंड में 20 आणि 25 हत्तीनी आणि त्यांची पिल्लं असतात, तर हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा 73 नंबरचा प्रश्न.
ईवीएस कक्षाओं में मानचित्र पठन गतिविधि छात्रों में कुछ योग्यताओं और कौशल्यों का विकास करता है वे हे. आता पहा, मानचित्र तुम्ही SST पेपर 2 देणार असाल तर तिथे पण हा शब्द सारखा येतो. पहा, मानचित्र म्हणजे नकाशा. तुम्हाला आता भूगोल शिकवायचा आहे. भूगोलामध्ये तुम्हाला स्टेट दाखवायचा असेल तर ते स्टेटचं नकाशा दाखवावं लागतो. नकाशा म्हणजेच मानचित्र. तर बघा, आता हे याच्यामध्ये मानचित्र पठन, आता नकाशा वाचन जर तुम्हाला शिकवायचं असेल तर विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणते योग्यता आणि कौशल्य यांचा विकास होतो ते सांगायचं आहे. आता इथं याचं जे उत्तर आहे पहा, ABC. स्थानों की सापेक्ष स्थिति को समझना, स्थानों की दिशाओं को समझना, प्रतीकों और पैमानों को समझना. आता इथं पहा, ते स्थानाची स्थिती समजून घेणे, तिची दिशा समजून घेणे आणि प्रतीक. आता पहा, त्याच्यामध्ये कच्चे रस्ते असतील, पक्के रस्ते असतील, काही विशिष्ट चिन्हाने दाखवलेले असतात. पहा, तलावे असतील, नदी असतील, काही चिन्हाने दाखवलेले असतात. त्या चिन्हावरून काय, त्या प्रतीकावरून काय, तर त्याचं कोणता भाग दाखवलेला आहे हे समजून घेणं. आता इथं डी पहा, पैमाने के नक्शे के अनुसार सटीक रूप से आरेखन. तर हे विधान चुकीचं आहे. डी विधान चुकीचं आहे. आपला ऑप्शन क्रमांक काय येतो पहा, ABC. 74 नंबरचा प्रश्न पहा, आपका घर X पर स्थित है तथा आपका विद्यालय Y पर स्थित है. आपके घर से विद्यालय तक के लिए कोई सीधी सड़क नहीं है. आप पहले A पर जाते हैं जो X के ठीक उत्तर में लगभग 125 मीटर की दूरी पर है. फिर आप B पर जाते हैं, A के ठीक पश्चिम 75 मीटर की दूरी पर है. फिर आप C पर जाते हैं जो B के ठीक उत्तर में लगभग 150 मीटर दूरी पर है. और अंत में आप Y पर अपने विद्यालय पहुंचते हैं. C के ठीक पूर्व 75 मीटर की दूरी पर है. Y पर आपके विद्यालय के सापेक्ष X पर आपके घर की सही दिशा. आता दिशाज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे पहा. आता सुरुवातीला पाहून घेऊ, X काय आहे, आपण कुठं थांबलोय, X वर थांबलोय आणि आपल्याला Y पर्यंत जायचं आहे. आता आपके घर से विद्यालय तक के लिए कोई सडक नाही आहे. आता पहिले आप A पर जाते हैं, X पासून आपण कुठे जाणार, A पर्यंत जाणार आणि ठीक उत्तर में लगभग. आता इथं A पासून पहा 125 मीटरवर काय आहे, ए कुठं आहे, तर अतः आप पहले ए पर जाते हैं जो X के ठीक उत्तर में. सॉरी, ही डायग्राम चुकलेली आहे, पण परत काढू बघा. तर काय करायचं आहे, आपण कोणत्या ठिकाणी आहे, X पासून Y पर्यंत आपल्याला जायचं आहे आणि X पासून Y, X पासून काय, Y कुठं आहे, तर उत्तर दिशेला आहे आणि किती मीटर अंतरावर आहे, X पासून काय, ए कुठं आहे पहा, 125 अंतरावर आहे, 125 मीटर अंतरावर आहे. फिर आप बी पर जाते हैं आणि ए के ठीक पश्चिम में 75 मीटर. आता ए पासून पश्चिमेला किती पहा, 75 मीटर अंतरावर काय आहे, एच्या पश्चिमेला काय आहे, 75 मीटर अंतरावर काय आहे, बी आहे. ए इथे X पासून 125 उत्तरेला आहे, ए पासून बी 75 मीटर अंतरावर आहे. फिर आप सी पर जाते हैं जो बी के ठीक उत्तर में लगभग 150. आता बी पासून पहा पुन्हा काय आहे, सी किती अंतर आहे, 150 मीटरवर आहे पुन्हा. और आप अंत में Y पर अपने विद्यालय में पहुंचते हैं जो सी के ठीक 75 पूर्व. सी नंतर पुन्हा पूर्वेला किती, 75 अंतरावर काय आहे, Y आहे. Y पर आपके विद्यालय के सापेक्ष X पर आपके घर की सही दिशा. आता पहा, X आणि Y दिशा. आता कशा, Y पर आपके विद्यालय के सापेक्ष X पर आपके घर की दिशा. आता हे आपलं घर आहे आणि इथं Y आहे. आता इथं पहा, इथं 75, हे पण 75 आहे, त्यामुळे आपलं Y इथं असणार आहे. पहा, Y आपलं इथं असणार आहे आणि Y आणि X कुठं आहे, ठीक दक्षिण. Y आणि X काय आहे, तर Yच्या दक्षिणेला काय असणार आहे, हे घर असणार आहे. त्यामुळं आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा पुढे, सलीम और राजू स्कूल जाने वाले बच्चे हैं. सलीम को तला हुआ खाना और मैदों से बने उत्पाद बहुत पसंद है. दूसरी तरफ राजू घर का बना स्वस्थ खाना खाता है, लेकिन वह पालक और अन्य हरी पत्तेदार सब्जियां कभी नहीं खाता है. दोनों निम्नलिखित में से क्रमशः किस विकार से पीडित है. आता पहा, सलीम आणि राजू दोन काय आहेत, शाळेला जाणारी मुलं आहेत. त्याच्यामध्ये पहा, सलीमला काय आहे, तळलेलं अन्न आणि मैद्यापासून बनलेले पदार्थ आवडतात. त्याच्यानंतर राजूला पहा, राजू घरातील अन्न खातो, पण पालकांनी जे पानांच्या ज्या भाज्या आहेत, तर पत्तेदार सब्जिया म्हणजे पानांच्या भाज्या आहेत, तर त्या खात नाही. दोघांना पण एखादा विकार असेल तर कोणता विकार असेल ते विचारलेला आहे, मोटापा और
ॲनिमिया. लठ्ठपणा आणि ॲनिमिया हा रोग किंवा हे विकार त्यांना जडतील. त्याच्यानंतर 76 नंबर बघा, निम्नलिखित में से उस समूह को चुनिए जो मिश्र धातुओं से बना है. मिश्र धातू, आता मिश्र धातू म्हणजे पहा दोन किंवा एकापेक्षा जास्त, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त धातू एकत्रित येऊन जे बनतात त्याला मिश्र धातू म्हणतात पहा. तर आता स्टील आहे, ब्रास आहे आणि ब्रांज. स्टील, ब्रास आणि ब्रांज. या स्टील, ब्रास आणि ब्रांजमध्ये 2 ते 3 धातू एकत्रित होऊन हा मिश्र धातू बनतो. त्यामुळे मिश्र धातूची उदाहरणे लक्षात ठेवा, स्टील, ब्रास आणि ब्रांज. त्याच्यानंतर 77 नंबरचा प्रश्न बघा, ईवीएस की पाठ्यपुस्तकों में कहानियों और आख्यानों का उपयोग किया जाता है. कारण, आता इथं अभिकथन तेच्या स्वरूपात असतं पहा आणि कारण आरच्या स्वरूपात असतं. असे खूप सारे प्रश्न तुम्हाला CTET मध्ये पाहायला मिळतात. एक अभिकथन दिलेलं असतं आणि तिथं कारण दिलेलं असतं. त्या दोन्ही विधानांचा एकमेकांशी काय संबंध आहे का त्याच्यावरून पर्याय सेट केलेले असतात आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. अभिकथन पहा, ईवीएस की पाठ्यपुस्तकों में कहानियों और आख्यानों का उपयोग किया गया है. कथा, आख्याने यांचा वापर ईवीएसच्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. आता कारण बघा, उद्देश्य है कि बच्चों को संवेदनशील बनाना, क्योंकि वह कहानी में पात्रों के साथ तदानुभूति रख सकता है. पाठ्यपुस्तक के बच्चों को हमारे समाज के भीतर मौजूद व्यापक मतभेदों के प्रति संवेदनशील बनाना चाहिए. आता हे जे विधान आहे याचं बरोबर कारण, त्याचा उद्देश दिलेला आहे पहा या कारण या दुसऱ्या अभिकथनामध्ये म्हणजे आर कारणामध्ये. तर दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत, पूरक आहेत. त्यामुळं अभिकथन और कारण दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत आणि कारण अभिकथन की सही व्याख्या करता आहे. या जे अभिकथन आहे त्याची हे कारण काय करतं तर माहिती देतं, एक्स्ट्रा माहिती देतं. त्यामुळं पहिला ऑप्शन येईल पहा, अभिकथन और कारण दोनों सही है तथा कारण अभिकथन की सही व्याख्या करता है. 78 नंबरचा प्रश्न बघा, पृथ्वी के आयतन में निम्नलिखित होते हे. पहा, 1% परपट्टी, त्याच्यानंतर 84% मेंटल आणि 15% क्रोड. आता पहा, भूपट्टी असेल, मेंटल प्रावरणचा भाग असेल, त्याच्यानंतर क्रोड, मेंटल, क्रोड आणि परपट्टी त्यांचं जे प्रमाण दिलेलं आहे तर तिन्ही बरोबर आहेत हे लक्षात ठेवा. पाठ करा हवं तर. परपट्टी 1% असते, 84% मेंटल असतं, 15% क्रोड असतं. आता पहा, आता कोर म्हणजे काय येतं पहा, कोर म्हणजे काय येतं, क्रोड म्हणजे काय येतं, गाभा येतो, गाभा. त्याच्यानंतर मेंटल म्हणजे प्रावरणचा भाग आहे आणि त्याच्यानंतर क्रस्ट म्हणजे काय, जर भूआवरण जे आहे शिलावरण त्याचा भाग म्हणजे काय, क्रस्ट येतं पहा. त्याच्यानंतर 79 नंबरचा प्रश्न बघा, पुन्हा अभिकथन आणि कारण. अलबरूनी एवं इब्न बतूता जैसे यात्रियों ने भारत से विभिन्न देशों की यात्रा की. अलबरूनी आणि इब्न बतूता यासारख्या पहा जे परदेशी यात्री आहेत त्यांनी भारताबरोबरच इतर देशांची काय केलेले आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, यात्रा केलेली आहे, म्हणजे त्यांनी ते फिरलेले आहेत देश. यात्राओं से लोगों को एक दूसरे के विचारों को जानने का अवसर मिलता हे. आता पहा, आणि इथं कारणामध्ये काय दिलेलं आहे, यात्रा केल्यामुळं काय होतं, एकमेकांचे विचार समजतात. पण अलबरूनी आणि इब्न बतूता हे काय आहेत, परदेशी यात्री आहेत, भारतामध्ये पण येऊन गेलेत पहा. तर यांनी फक्त विचार समजून घेण्यासाठी यात्रा केली का, तिथला जो भूभाग आहे, तिथली संपत्ती असेल, तिथली खनिज संपत्ती असेल, या सर्वांची माहिती घेण्याची किंवा तिथले जी नैसर्गिक किंवा संसाधने आहेत, तिथली जी खनिजे आहेत, तिथली व्यापाऱ्याशी संबंधित जी माहिती आहे ती मिळवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, धर्माबद्दल जाणून घेण्यासाठी. त्यामुळे फक्त हे एवढंच कारण तर सफिशियंट आहे का तर पहा, आता इथं अलबरूनी एव इब्न बतूता जैसे यात्रियों ने भारत से विभिन्न देशों की यात्रा की. आता इथं ए गलत हे किंतु आर सही असं दिलेलं आहे पहा. तर ए विधान चुकीचं आहे आणि यात्राओं से, आता यात्रावरून काय कळतं तर एकमेकांचे विचार समजतात. माझ्या सांगण्यात थोडीशी मिस्टेक झाली पहा. तर इथं ए विधान चुकीचं आहे, आर बरोबर आहे. अलबरूनी आणि इब्न बतूताचं हे चुकीचं आहे आणि यात्रामुळं किंवा एक फिरल्यामुळे काय होतं तर एकमेकांचे विचार आपल्याला समजतात. तर आर बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4. 80 नंबरचा प्रश्न बघा, एक ईवीएस शिक्षिका अपने छात्रों से कल्पना करने और उत्तर देने के लिए कहती है, क्या होता अगर पृथ्वी से सभी पक्षियों को एक साथ मार दिया जाता. आता ईवीएस शिक्षिका विद्यार्थ्यांना काय सांगत आहे, तुम्ही कल्पना करा आणि उत्तर द्या. आणि कल्पना कशाची करायची आहे तर तिनं एक प्रश्न विचारलाय बघा, अगर म्हणजे समजा पृथ्वीवरून सर्वच पक्षी त्यांना एक 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 साथ मारून टाकलं
म्हणजे सर्व पक्ष्यांना मारून टाकलं, तर हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे? अपसारी. अपसारी आणि अभिसारी पहा. अभिसारी म्हणजे फक्त एकाच दृष्टीनं आपण एकाच दिशेनं आपण विचार करतो आणि अपसारी प्रश्नामध्ये पहा प्रत्येक मुलांच्या त्यांची विचारची क्षमता आहे त्याच्यानुसार त्यांची काय असतात उत्तरं भिन्न भिन्न असतात. अपसारी म्हणजे स्वरूप मोठं असतं पहा, त्यामुळे हा प्रश्न प्रकार आहे अपसारी प्रश्न. त्याच्यानंतर पुढे 81 नंबरचा प्रश्न बघा. एनसीईआरटी की 5वीं कक्षा की पाठ्यपुस्तक में झारखंड में रहने वाली सूर्यमणि की एक वास्तविक कहानी है। यह अध्याय आदिवासी जीवन और सूर्यमणि की भूमिका को दर्शाता है। छात्रों के लिए प्रासंगिक अध्याय द्वारा संबोधित सबसे महत्त्वपूर्ण पहलू का चयन करे. आता इथं पहा सूर्यमणी हे काय आहे, तर सूर्यमणी पात्र असलेलं एक पाठ आहे बघा. कधी कुठे तर NCERTच्या 5वी पाठ्यपुस्तकामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, झारखंडमध्ये राहणाऱ्या सूर्यमणीची काय आहे, तर ती एक वास्तविक कहाणी आहे. आणि आता इथं काय विचारले, छात्रों के लिए प्रासंगिक अध्याय द्वारा संबोधित सबसे महत्त्वपूर्ण पहलू का चयन कीजिए. प्रासंगिक अध्ययन म्हणजे ती सिच्युएशन क्रिएट करून विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तर त्याचा महत्त्वपूर्ण जे पैलू आहेत त्यांचं चयन करायला सांगायचं आहे. तर ह्याच्यातून काय काय संबोधित होतं पहा, पर्याय वाचून घेऊ. जनजातीय समुदायों के बारे में लोकप्रिय धारणाएं और पूर्वग्रह. त्याच्यानंतर वनवासियों और समुदायों और उनके पास रहने वाले जंगलों के बीच घनिष्ठ संबंध, लड़कियों की शिक्षा कैसे उनके जीवन को बदलती है, जनजातीय आदिवासियों द्वारा उपयोग किए जाने वाले वन उत्पादन. आता इथं पहा जनजातीय समुदाय के बारे में लोकप्रिय धारणाएं, पूर्वग्रहासंबंधित काहीही याच्यामध्ये सांगितलेलं नाही. तुम्ही NCERTचे आता आपण 1 ते 5 साठी पहा. 1 ते 5 हे जे NCERT आहेत हे तुम्हाला असे रेअर क्वेश्चन असतात पहा. जर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही काय करू शकता, फक्त ॲटलिस्ट तर धडे NCERTची पुस्तकं त्याच्यामध्ये धड्यांची नावे आणि त्यांच्यामध्ये पात्र जे असतील किंवा काय सांगितलेलं आहे इतकं तरी तुम्ही पाहून घ्या. इथं पहा, इथं BCD अचूक उत्तर आहे. पूर्वग्रहाचं बद्दल काहीही तिथं उल्लेख केलेला नाही. 82 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा और कौन से पर्वतों की उत्पत्ति ज्वालामुखी से मानी जाती है. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जे पर्वत तयार झालेले आहेत ते कोणते आहेत सांगितलेलं आहे. माउंट किलिमांजारो, फ्युजियामा आणि आल्प्स पर्वत. तर माउंट किलिमांजारो आणि फ्युजियामा हे जे 2 पर्वत आहेत ते ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले आहेत. A और B. त्याच्यानंतर पहा 83 नंबरचा प्रश्न बघा. आता पुन्हा अभिकथन दिलेलं आहे आणि अभिकथने आहेत, 2 अभिकथने आहेत A आणि B. कौवा पेड़ की बहुत नीचे डाल पर घोंसला बनाता है, व्यूअर पक्षी 2 पत्तों को सीकर अपना घोंसला बनाता है. तर ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. A और B दोनों गलत हे. त्याच्यानंतर पहा पुढं अभिकथन दिलेलं आहे, इथं कारण दिलेलं आहे. हा प्रश्न नीट समजून घ्या तुम्ही. A आणि B 2 अभिकथने आहेत, इथं कारणाचा काही संबंध नाही, त्यांचा वेगवेगळा विचार करायचा आहे. आता A आणि R अभिकथन आणि कारण असेल तर दोन्हींचं काय रिलेशन बसते का किंवा दोन्हींचा काय परस्पर संबंध आहे का हे आपल्याला चेक करायचं असतं. अभिकथन पहा, अगर कोई तैरना नहीं भी जानता है तब भी मृत सागर में वह आसानी से तैर सकता है. कारण बघा, मृत सागर के 1 लीटर पानी में 300 ग्राम नमक पाया जाता है, तो इसे सबसे अधिक नमक सांद्रित सागर बनाता है. बरोबर आहे बघा. जर तुम्हाला पोहायला जरी नसलं तर तुम्ही मृत समुद्रामध्ये तरंगाल. कारण काय आहे पहा, तर 35 ग्रॅम हे काय आहे, तर सरासरी क्षारता असते. पण मृत समुद्राची जी क्षारता आहे ती किती आहे, 300 ग्राम. त्यामुळे इथं माणूस काय होतो, तरंगू लागतो. A और R दोनों सही है तथा R A की सही व्याख्या करता है. ऑप्शन क्रमांक 1. 85 नंबर बघा. समर अपने छात्रों से अपने परिवार के सदस्य से सलाह लेने के लिए कहता है कि वे अलग अलग तरीकों से पकाए गए अलग अलग खाद्य पदार्थों के नामों का पता लगाए, जैसे भी आप देना, भुनना, भाप देना, भुनना, उबालना, तलना आदि. सबसे उपयुक्त कारण टिंब हे सामाजिक अंतरक्रिया आणि सुधार करणं. आता इथं सिच्युएशन सांगितलेलं आहे पहा. समीर काय आहे, समर अपने छात्रों से अपने परिवार के सदस्यों के सलाह लेने के लिए कहता है. समर आता त्यांच्या विद्यार्थ्यांना काय सांगत आहेत ते, की तुमच्या परिवारातून तुम्ही सल्ला घ्या की वेगवेगळ्या पद्धतीने जे पदार्थ बनवलेले असतात पहा, तळल्यामुळे वाफेवर शिजवलेले असतील, त्याच्यानंतर तळलेले, वाफेवर शिजवलेले, भाजलेले किंवा वाफ देऊन, तर त्याचं कारण विचारलेलं आहे. तर कारण आहे सामाजिक अंतरक्रिया आणि सुधार करणं. 88 नंबर बघा. निम्नलिखित में से कौन प्राथमिक स्तर पर EVS पढ़ाने में अनुभवात्मक रणनीतियों को सबसे अच्छा दर्शाता है.
चर्चा येईल, त्याच्यानंतर क्षेत्रभ्रमण येईल आणि कला एकीकृत शिक्षा येईल. ACD प्रदर्शन येणार नाही. आता पहा, जे येणार नाही ते तुम्हाला पर्याय पहिल्यामध्ये दिसेल, दुसऱ्यामध्ये दिसेल, चौथ्यामध्ये दिसेल. जे शुअर शॉट आपल्याला माहीत असतं पहा, ते जर आपण पर्यायातून काढत गेलो, म्हणजे इलिमिनेशन टेक्निकचा जर वापर केलो, तर आपण अगदी शुअर शॉट उत्तरापर्यंत पोहोचतो. पहा, याचं उत्तर आहे ACD. 87 नंबर बघा, 1 आणि 2 कथने आहेत. कथन 1, EVS पाठ्यचर्या सीखने के सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य में तैयार किया गया है. 2, बच्चों के गहन अध्ययन के साथ बच्चों के सीखने के बारे में पियाजे के विचार सामाजिक रचनावादी परिप्रेक्ष्य का प्रतिनिधित्व करते हैं. कथन 1 सत्य आहे, 2 असत्य आहे. त्याच्यानंतर 88 नंबरचा प्रश्न बघा. आता भारत में 7:30 PM है, उसी दिन 2 PM होगा. आता पहा, भारतामध्ये 7:30 वाजलेले असतील तर 2 इथं PM आहे, म्हणजे दुपारचे 2 असतील पहा. आणि आता इथं किती आहे, 5.5 तासाचा फरक आहे, 5.5 तासाचा फरक आहे. आणि अशी सिच्युएशन कुठं आहे पहा, तर जे ग्रीनिचचं जे रेखावृत्त आहे, 0° रेखावृत्त, त्याच्यापासून भारताचं जे स्थान आहे तर ते किती आहे, किंवा ती प्रमाणवेळ आहे. प्रमाणवेळ मानली जाते बघा 0° ग्रीनिच येथील रेखावृत्त. तिथून भारताची प्रमाणवेळ किती तास पुढे आहे, 5.5 तास. 2 आणि 7.5 दोन्हीचा डिफरन्स 5.5 आहे. तर हे कुठं आहे पहा, लंडनमध्ये. त्यामुळे लंडन बरोबर उत्तर येईल. आणि ॲज इट इज NCERT मधलं हे वाक्य दिलेलं आहे पहा, 2 आणि 7.5 वाजलेलं. हे तुम्हाला 6वी-7वीच्या NCERTच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर 89 प्रश्न पहा, 89 नंबरचा. निम्नलिखित में से कौन सी रणनीति यात्रा थीम को पढ़ाते समय जांच को बढ़ावा देती है. यात्रा ही थीम शिकवायची असेल तर तुम्हाला जांच म्हणजे पडताळ या समय की जांच म्हणजे वेळेचं जर पाहणी करायची असेल, इन्क्वायरी करायची असेल तर या कौशल्याला प्रोत्साहित करते. तर ऑप्शन क्रमांक 2 आहे पहा, छात्रों से उनके या उनके पड़ोसियों के यात्रा के अनुभव को बताने के लिए कहना. त्याच्यानंतर 90 नंबरचा प्रश्न आहे पहा. हा प्रश्न ह्याचे 2 उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे 1 किंवा 2 दोन्हीपैकी कोणतंही जरी उत्तर दिलं तर ते बरोबर दिलेलं आहे. पहा, प्रश्न वाचून घेऊ. EVS पढ़ाते समय एक शिक्षक निम्नलिखित विधियों का पालन करता है. सोचो, जोडो, साझा करो, पारस्परिक, सहपाठी, ट्यूशन, जिग्सा, रणनीती, सहपाठी, पुनरीक्षण. तर याचं उत्तर आहे सहपाठी समूहाद्वारे शिकणं आणि रचनात्मक उपागम. अशा प्रकारे बघा, जे जुलै 2024चा पेपर क्रमांक 1 आपण 30 क्वेश्चन EVSचे कव्हर केलेले आहेत. अशाच पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक क्विक रिव्हिजनसाठी तुम्ही किंवा प्रश्न आणि उत्तर यांचं जर स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपले लेक्चर एकदम बेस्ट आहेत पहा. SST ह्याच्यावर माझा जास्त भर आहे पहा. तर SSTचे जे भूगोल असेल, इतिहास असेल, याच्याशी संबंधित प्रश्न, पेडॉलॉजीशी संबंधित प्रश्न, या सर्वांचं तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन अगदी प्रॉपर ॲनालिसिसचे व्हिडिओ मिळून जातील. तर ते पण व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर नक्की आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू, धन्यवाद.